द्या आता. कुठले पैसे घेतलेत? मोठे घेतलेत ना? हे बघा इथं मला बार्बेक्यू करू, त्याच्यामुळे हे थोडस खोदतोय, खाली कोळसा टाकता येईल. बघूया बाकी झालंय ते मस्त. हे बघा छान एक नंबर शिजलंय. आता हे बघा आता काय करतोय, पहिले आहेत ना नुसते पीस थोडे फ्राय करतोय तेलामध्ये. हे बघा चिकन बनवला आमचा शाबास. 4 किलो आहे. मयुरेश एकटाच खाईल. हा नाही सांडत नाही. चिकन वरची तरी आहे ना ही बघ, एक नंबर आली. एक नंबर म्हणजे एक नंबर. मोठे मोठे पीस आहेत एकदम. यार काय गुंगोड आहे यांचा. हे बघा सकाळ सकाळ्यांचा गुंगोड. तर शेख सोबत आपली सकाळची गुड मॉर्निंग. कारण काय होतंय माहितीये काय, यांचा आवाज जास्त आहे, तो बोलत राहत. तर गुड मॉर्निंग सर्वांना. अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ. जरा फ्लॅश चालू करू ना पुढे. अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ. तर आजचा 31st. आधीचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल. तर 31ला आपली पार्टीचं प्लॅनिंग आहे. काय सगळं पार्टीचं प्लॅनिंग केलं, काय आणत आहे काय नाही, सगळ्याच गोष्टी सगळे लिस्टिंग केले. आता सकाळी कसं आता सगळेजण ऑलरेडी जवळपास 7 का 7:15 झाले फक्त. तर सगळेजण आले ना की सगळ्यांना कामं वाटून द्यायची, कॉन्ट्रीब्युशन काढायचं आणि मग सगळ्या गोष्टी तयार होईल. मजा येणार आज पूर्ण दिवसात. कारण कसं होतं सगळेजण जेव्हा फ्रेममध्ये असतात ना आपले म्हणजे व्हिडिओमध्ये, त्यावेळेला आपण प्रत्येक दिवशी म्हणजे जेव्हा व्हिडिओ असेल तिकडे एलिफंटाला गेलो तेव्हा पण बघितलं तुम्ही. ज्याही व्हिडिओ बघितला असेल ना त्याही पण बघितलं असेल. खूप मजा केली. आणि तुम्ही ज्याही नसलं बघितलं त्याही पण जाऊन बघा. एलिफंटाला पण भरपूर धमाल केली. अजून पण आहेत काही प्लॅन. जसं प्रत्येकाला टाईम भेटते तसं ॲडजस्ट करून करूया. तर आजचा 31 म्हणजे आपला 2024चा शेवटचा दिवस. आणि उद्यापासून 2025 परत. माझ्याकडून तुम्हाला आत्ताच हॅप्पी न्यू इयर. रात्री पण करीन 12 नंतर, पण आत्ताच हॅप्पी न्यू इयर तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीला. तर आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे आपली. तर आता कसं आहे, कामाला मी पण सुरुवात करतो. हे अजून उठायला आहे ना सगळं 9, 10, 11 होतील. ह्यांचं सगळं आटपलं भेटलो की मग सगळं डिस्कशन करू. मग प्रत्येकाला कामं वाटून देऊ आणि प्रत्येकजण प्रत्येकाच्या कामाला लागेल. संध्याकाळी आपली मस्त पार्टी होणार आहे. आजच्या दिवसात असं सगळं शेड्यूल आहे. तर चला बाकी आता फॉग वगैरे ना भरपूर प्रमाणात झालंय कमी. आज एवढी ऑरेंज शेड पण दिसत नाही. नाहीतर कसं पूर्ण ऑरेंज शेड पडलेली असते. तर ठीक आहे असू द्या. आजच्या दिवसाची सुरुवात झाली. काम करून घेऊ, आपलं आटपून घेऊ आणि मग सगळेजण आले की मग आजच्या दिवसाला सुरुवात करू. यांचं हे बघा आता कसं आलं, ह्यांचं सगळ्यांचा होता उपवास. आता उपवास फुटल्याच्यामुळे आता सकाळ सकाळी नाश्त्याला तिकडे बुर्जी तयारी आहे, इकडे घावणे आहेत. कारण काय होत होतं आता आपलं काय बोलतात मार्गशीर्ष होता. आता काल पूर्ण अमावस्या होती, काल संपला शेवटचा. आज वर्षातला शेवटचा दिवस आहे. आजपासून यांचे पण उपवास पण सुटले. मग ते आता सकाळ सकाळी भुर्जी आहे. ते हे लोक खात नव्हते, माझा उपवास नव्हता, मी खायचो. तर आता भुर्जी बनवतात, घावणे आहेत. सगळा नाश्ता वगैरे ते करू परत. बसूया आता. रेडी व्हायला टाईम आहे त्याच्यामुळे सध्या काय नाही. आणि इकडे फुलं वगैरे काढून पूजेची तयारी. तर सकाळी लवकर उठतो ना तर आपली मॉर्निंग एकदम लवकर होते. कारण कसं होतं सकाळी वर्कआउट झाला, पूर्ण एनर्जी हाय असते, त्याच्यामुळे अख्खा दिवस फुल एनर्जीमध्ये जातो. जवळपास 4:30ला आपली मॉर्निंग होते रोजची. त्याच्यामुळे रात्री 12-1ला जरी झोपलो तरी सकाळी 4-4:30ला म्हणजे 4:30लाच उठतो. त्याच्यामुळे पूर्ण दिवस फुल एनर्जी. अरे काय रे निघाला वरची निघाल म्हणून काय नाही ते पण अडकलंय तिकडे. जा हे तस 30% जा. सगळेजण जमलो. 1, 2, 3 आणि मी 4 चौघजणच आहोत. कारण बाकी कोण नाही आहे. तरी एक आमचा ओमकार कमी आहे, तो आहे तिकडे रत्नागिरीमध्ये. तर आता कॉन्ट्रीब्युशन जमा केलंय. आणि आता कशा ज्या ज्या लागणाऱ्या वस्तू आहेत ना त्या आताच आणून ठेवते. मग संध्याकाळी काय होतं की चिकन वगैरे टाइमात आणून ना मॅरिनेट प्रॉपर होत नाही. मग आणून सगळं लावून फ्रीजमध्ये ठेवते. बाकीच्या लागणाऱ्या शेंगा वगैरे बाकीच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या घेऊन येतो. म्हणजे टेन्शन नाही. ऑल ओके. चलो पहिला आहे ना तोंडीपासून सुरुवात करू. कोळसा घ्यायचा आहे. त्या काल रॉकेल आणलं ना त्यांच्या तिथे कांचीलालची इथं कोळसा आहे. कोळसा घेऊ आणि मग इथून पाठी घेऊया सगळं. स्वस्त केलं पाहिजे. हा द्या आता. कुठले पैसे घेतलेत? मोठे घेतलेत ना? कमी नाव काय केलं? कमी नाव केलं असं करतो. हा गोळी पकडली. 30% चिकट झालाय काय? दुसऱ्या गोळ्या साधे गोळ्या काढल्या. चॉकलेट द्या. चॉकलेट नाही काढले, सगळे गोळ्या. असं करता मग काय? गोळ्या दिवस संपला, वर्ष संपला आजचा. म्हणून नवीन सुहाना हे आपलं तुम्हाला द्यायचं चिकन तंदुरी मसाला मोठं झाला 2 किलो. रात्री किती पण चालू असतो आपलं? 9 ना. समजा लागलंच काय तर परत येता येईल ना. बस चला धन्यवाद. घे गोळ्या तर घे, दिल्यात त्या टाकू नको. चला काका बाय बाय. किती जण
सध्या तर 4 जण आहोत, अजून वाढतील. चला. तर टिपोची तयारीची सुरुवात झाली. हे बघा इथून 2 किलो घेतला, हे इकडे पॅकेट घेतलं. काल दाखवा तुम्हाला तो व्हिडिओ मध्ये. तो हा बघा 3 तारखेपासून आहे, 3 ते 6 आहे फेस्टिवल. बघा इथून शेंगा घेतल्या भोगडीमध्ये. किती लिहा आपले याचे? 60 कुटुंब. बघा ते घेतलं. आता इथं बाकीचं सामान घ्यायला आलो, कारण का भाजी वगैरे घेतली. त्याच्यानंतर आता बाकीचं आहे ते तिकडे सिल्वर फॉईल पेपर तिथे ठेवलाय. त्याच्यामुळे बघूया, जसं आठवतो तसं घेतोय. काय झालं तर परत येऊन यायला. आणि चिकन कटिंग करायला सांगितलं ते तिकडे असं. सध्या तरी एवढ्या वस्तू झाल्यात, छोट्या मोठ्या. बाकी तर आहे सगळं घरी, काय आठवतं येऊपर्यंत न्यायला. हे बघा चिकन पण आलं आमचं. शाबास 4 किलो आहे. मयुरेश एकटाच खाईल. हा नाही सांडत नाही. आता हे बघा हे सगळं मॅरिनेट करून आहे ना ठेवून देतोय फ्रीज मध्ये. म्हणजे संध्याकाळी कसं हे प्रॉपर मॅरिनेट होतं, भरपूर टाइम भेटतो. आताशी 1 वाजलाय. आता हे बघा आता काय झालं, शेतावर पोहोचलोय. त्याच्यामुळे आता कुठं काय करायचं आहे, कारण काय झालं हे बघा गवत वाढलंय, सगळं साफ नाही ना केलंय. त्याच्यामुळं आता काय कुठं करायचंय ते सगळी मार्किंग करून घेतोय, रात्री टेन्शन नको. हे बघा इथं मला बार्बेक्यू करू, त्याच्यामुळे हे थोडंसं खोदतोय, खाली कोळसा टाकता येईल. हे आपले तर ही जाळी पण हो आतमध्ये चौकोनी खोदायला लागेल. चौकोनी आहे गोलच्या हिशोबाने. नाही चौकोनी कर. चौकोनी गोल नको, चौकोनी खोद. एक्सपर्ट आहे. कुठला येत आहे का चौकोन? माणसांनी एक काम मस्त केलं त्यांच्या. हे तो म्हणजे आम्ही सगळेजण असलो ना की सगळ्यांनी मजा करतो. तरी आदित्य जर पण बोललेलो तू येत असलास तर ये. तर बघ तुला बघून ठेव काय बोलतात तुला, असा विषय आहे. कारण तो पण असतो ना अजून मजा नाही सगळेजण. कारण फुल गोष्टी सांगतो आम्हाला सगळ्या गोष्टी. काही रे बरोबर की नाही, विषय मोठे असतात. तर आणि ओमकार एक नाव आहे त्याच्यामुळं. आणि मामा मला वाटते पोतला इथे गोव्यामध्ये. अशी माणसांची कमी आहेत. सध्या आम्ही 4 आहोत, पण मजा येणार आहे. बाकी सगळं घरी ठेवलं, तुम्हाला दाखवलं. सगळं मॅरिनेट करून ठेवतोय. एक बिर्याणी होईल आपली. नंतर आपलं काय बोलतात आपला जो कोळसा आहे त्याच्यावर कोळसावर मस्त वाफेवर ते बार्बेक्यू होतील. नंतर जाळी पण आहे त्याच्यावर पण फ्राय करू. तेल पण आणलेलं आहे. अजून पण झालं वाटलं तर कढईत टाकून तेल टाकून मस्त ते फ्राय करू. आता फक्त राईस आणून द्यायचा आहे आणि एक मसाला झालाय, बस एवढंच आहे. बाकी ओके. काय इथं असेल करवंटी इथं स्वतः घरात इकडे असेल. अरे चावी ना आणली बघ, आतमध्ये आहे सगळं. चावी नाही आणली. हाच माती काढू 2 पीस एक्स्ट्रा. हो चालत आहे. मान पुढे खड्डा बघू. Later that same evening. कसं आहे माहितीये का, आता जवळपास 7 वाजायला आलेत. अजून हे बाकीचे कुठेतरी गेलेत. हे लोक येतात त्याच्यामुळं मी झोपलो होतो, उठलो. आणि आता काय होतं बिर्याणी बनवायची आहे. त्यांना बिर्याणीची ग्रेव्ही आहे ना, ग्रेव्ही तयार करून ठेवते. कारण तिकडे आहे ना, तिकडे फक्त कसं जे फ्राय करायचे बार्बेक्यू करायचे आहेत ना, त्याच गोष्टी फक्त तिकडे गेल्यावर करू. बाकी बिर्याणीचे इथून रेडी करून घेतो. म्हणजे ते बाकी ते खाऊन झालं ते शेवटला बोलो बिर्याणी खायला आपल्याला भेटेल. त्याच्यामुळे आता हे बघा इकडची ही तयारी चालू आहे. इकडे खडा मसाला आहे, कांदा एकदा कापलाय, तिकडे आला लसूणची पेस्ट आहे आणि चिकन इकडे फ्रीजमध्ये असेल मॅरिनेट केलेलं. बाकी आता हे रेडी करूया. हे बघा चिकन पण कसं प्रॉपर झालं ना एकदम, कारण ते दुपारीत लावून ठेवलेलं. त्याच्यामुळे कसं हे प्रॉपर मसाला आहे ना आतमध्ये कसं मिक्स होतं त्याच्यामध्ये. आणि जर टायमात करायला त्याच्यामध्ये मिक्स होत ना, ते सगळं रेडी करून घेतोय. आता हे बघा आता काय करतोय, पहिले आहेत ना नुसते पीस थोडे फ्राय करतोय तेलामध्ये. फ्राय केलेले पीस आहेत ना अजून मस्त होते ग्रेव्ही मध्ये प्रॉपर. ते बघा सगळं फ्राय करून घेतोय कोणते. आता हे बघितलं प्रॉपर मॅरिनेट केलेला कलर बघा असा प्रॉपर आला, एकदम मस्त झाला. हे जर अजून कालवायचं आहे सर्व. खाली आहे ना बिर्याणीचं ऑल सेट झालं. आता इथं आहे ना पोपटीसली मडकं आहे. आम्ही हा 4 जण, त्याच्यामध्ये 4 किलो चिकन आहे. त्यातलं चिकन जी अर्ध्याची बिर्याणी बनवतोय, बाकी तर फ्राय करा तळाचा किती आयटम आहे. आता कोण किती खाईल ते पुढचं आहे, पण आणलंय ते खरं सगळं. हा लॉक करू दे. मडकं कुठं आहे? हे सगळंच आहे बाकीच. हे बघा मडकं भेटलं. हे पण काय आहे, पण वाचते काहीतरी. ये थांबा ओके. थोडं धुतलं ना का होईल काम. आणि हे कसे काय छोटीशी आहे ना, त्याच्यामुळे हे एवढं मडकं पुरेसं होईल. हे बघा आता इकडे आहे ना ही ग्रेव्ही पण रेडी झाली बिर्याणीची. आता राईस आहे. राईस डायरेक्ट आता पलटी करायचं, वरतून कलर टाकून मस्त दम द्यायचा. कलर
चिकनवरची तरी आहे ना ही बघ, एक नंबर आली, एक नंबर म्हणजे एक नंबर. इकडे कलर पण रेडी आहे. कलर हायजेनिक नसतो पण थोडासा टेस्टसाठी ठीक आहे, म्हणजे दिसण्यासाठी, टेस्टसाठी पण नाही, दिसण्यासाठी. आता बघितले मस्त ते सगळे कलर टाकले, हिरवा, पिवळा आहे, ऑरेंज आहे आणि मस्त दम देऊया आणि एकदम बिर्याणी रेडी कर ग पेटो. म्हणजे तो कसं त्याने ते वाफेने हे मेल्ट झालं पाहिजे प्रॉपर. बस आता आता जो स्मोक आहे चल आणि ते पॅक करून टाक. यस मस्त. कधी ठेव वजन तो हे ठेव आपला काळा. तो बघ तो. हा बस इकडे गॅप आहे बघ थोडी, उभा ठेव. बस बस. आता आहे ना बघा कसं असतं, हे प्लेट पण घेऊन आलो पण ह्या प्लेट नव्हते नेमक्या. असलं ना काय एवढं काय काय असतं ना, भरपूर आयटम होते. बिर्याणी झाली, ते झालं, अजून 2-3 आयटम होते. ह्या बघा इकडे मम्मीच्या आमलेट तयार होतात, म्हणजे भरपूर. घे घे खाली खाली डिश जेवढे हवे तेवढं घेऊन देतो. त्यांना अख्खं पॅकेटच घेतलं सिंगल घेण्यापेक्षा. पण नंतर सगळे पॉवरफुल मध्ये रेडी आहेत. मयुरेशला बसवला बिर्याणीचा टोप धरून. बाकी सगळ्या वस्तू इकडे अर्ध्या पुढे आहेत. गौरव टेम्पो चालवणार आणि स्पीकर घेतोय, म्हणजे सगळं फुल रेडी मध्ये आहे. मजा येणार आता. पण तिकडे जाऊन तर बनवायचं काय, आता जे बाकीचे काय आयटम होतं बनव वेगवेगळे तेच राहतील. बाकी सगळं सेट आहे. आता हे बघा इथे शेतावर बसलो आणि एकदम आहे ना एकदम पद्धतशीर काम झालं. ते बघा इथं लाईट दिसत नाही, इकडे स्टँडवर लाईट उभी केली, प्रॉपर चेअर पण घेऊन आलो, टेबल आणलेत. त्याच्यामुळे खाली पण चांगलंच आहे, पण टेन्शनच नाही. चटई पण आहे इकडे आणि इकडे मटकं झालं. ही इकडे बिर्याणी बनवली ती, हे चिकन. आणि इथं हा बघा, हा इथं हा मगाशी खड्डा खोदून ठेवला, या सगळ्या कोळसा वगैरे टाकतो. आणि प्रॉपर तर हे झालं. काय झालं नेमकं सगळं आणलं आणि विटा विसरलो, त्याच्यामुळे गडबड झालाय. त्यामुळे त्यांना विटा पण घेऊन या, त्यांना विटा आणून द्या. बोला आमचं काम तुमचं पोपटी रेडी करून ठेवू, पोपटी तिकडे लावायची तयारी करू, पण हे लोक येतील. असं सगळं. आता पहिलं आतमध्ये रूम मधून 1-2 वस्तू काढायच्या ते काढू आणि बाकी डन. मजा बघा आता फक्त. आता हे बघा पोपटी तयारी करतोय. ह्या लोकांना बोललो तुम्ही विटा घेऊन या, हे गेलेत. बाकी सगळे इकडे हे इकडे राहू दे. इकडे बिर्याणी रेडी आहे. तो बाकीची पिशवी कुठं आहे? इकडे आहे सिल्वर फॉइल पेपर. शेंगा टाकतोय, पूर्ण तयारी करतोय. काय झालं तो सिल्वर फॉइल पेपर एक आधीवाला पण होता, पण नेमका बोललो तो गायब झालाय पूर्ण, कारण तो एवढा चिटकत होता ना, त्याच्यामुळे ते गडबडच आहे. मी नवीन आणलाय तो घेऊन ये. मीठ कुठं गेलं? पोपटीची मजा आहे ना ही थंडीमध्ये, तो बाकीच्या याला काय नाही. पोपटी हा आहे ना, हा मगाशी कसं होत होतं, मगाचा एकदम जुना होता त्याच्यामुळे निघत नव्हते. त्या पोपटीत कसं होतं नेमकेच पीस टाकलं, कारण जास्त करून खात नाही, त्याच्यामुळे बाकी सगळे आपण याच्यावर बार्बेक्यू करू. आता हे कसं आहे नेमके 10-12-15 पीस फक्त टाकलेत आणि मटका रेडी केलाय. आता बोला हा इथं पेटवू आणि नंतर बोला बार्बेक्यू लागवतो, पण हे अजून 1-2 वस्तू राहिले ते आणायला गेलेत, त्याच्यामुळे तेपर्यंत बाकी सगळं सेट होईल. आणि एवढं मस्त दिसतंय ना, कारण असं कधी वेळ येतच नाही असं बाहेर वेळाची. पूर्ण चांदण्या पडल्यात आणि एकदम भारी वाटते. अजून नंतर एकदम सेटल झालं ना एका जागी, एकदम भारी बघायला भेटेल. हे बघा गोष्टी पूर्ण केलंय. तर हे जर एकदा पेट घेतला ना की प्रॉपर पेटेल, पण थोडं पेट घेईपर्यंतच थोडा टाइम देतो. आहे ना प्रॉपर एकदम सेट झालंय सगळं, एकदम मस्त. आता कोळसे पेटलेत. आता हे चिकन आहे ना, चिकन लावूया आता. मोठे मोठे पीस एकदम. सगळे आहेत दणदणीत पिसू. शिजलं पाहिजे फक्त. शिजल आग पेटणे म्हणजे पेटलं. 3-3च लावू पहिले. पहिले प्रॅक्टिकल करू. एक प्रॅक्टिकल लावू. झालंय आमचा, ही थोडी जागा आहे ना, ही झालंय मोठी, त्याच्यामुळे असं धरायला लागतंय. ही जाळी पण आपल्याकडं, पहिले हे प्रॅक्टिकल करून घेऊ आणि मग ते जाळीवर लावू. पण जबरदस्त होईल. आता कोळशाने पेट बघ असला पॉवरफुल घेतला.
हाय बघा आता सगळे मस्त बसले. हे पण आले, हे लोक पण. थांब हे तिघ जण बाहेर होते. आता आम्ही पण पहिले आता हे बार्बिक्यूचं पूर्ण करून घेतोय आणि तिकडे पोपटी पण लावलेली आहे आणि मग पोपटीचं करू आणि मग लास्टला बिर्याणी खाऊया. मिक्सरला लावायला मयुरेशला आवडलं ना? मयुरेश सांग एकदा रिव्ह्यू दे. एक नंबर. मी पण खाऊन बघतोय. हे बघा आता बाकी खाऊन झालं तर पोपटी काढली आणि पोपटीचं बघूया. बाकी झालंय ते मस्त. हे बघ छान एक नंबर शिजलंय है ना. आता पोपटीची टेस्ट करू. तर आता आहे ना बसलो, सगळं खाऊन पण झालं. शेवटची बिर्याणी झाली बाकी, ती आता खाऊया. आणि बरोबर आता 12 वाजले. तर बोललो सगळ्यांना हॅपी न्यू इयर करू. आता ते सकाळी व्हिडिओ बघतो बोलतो 12 काय सगळं सारखं आहे, पण हॅपी न्यू इयर माझ्याकडून तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला 2025च्या शुभेच्छा. आता मस्त सुरुवात होत आहे. कोणची कशी सुरुवात आहे माहिती नाही. आता आपलं सध्या अजून इकडे हातबीत पण सगळे तसेच लागलेले. बाकी सगळे तिथं बसलोय, बिर्याणी वाट बघते, बिर्याणी खाऊया आणि बाकी पुढचा अजून एन्जॉय करू. अजून 1-1.5 तास 2 तास जातील सगळं आटपोपर्यंत. आता आहे ना जवळपास संपूर्ण आमची प्रॉपर पार्टी काय आपटली नाही रे, आटपली. हा आपटली असतं तोंडात. हा आटपली. फुल मजा केली सगळे. तुम्ही पण बघितलं इथपर्यंत व्हिडिओ. सगळं आता झालं. बिर्याणी बसवली, थोडीशी राहिले आता ती. असंच आता काय दुसरं हे नाही. बाकी ऑल सेट सगळं 3 प्रकार केले होते, सगळं मस्त झालं. तर इथपर्यंत व्हिडिओ बघितलात. बाकी आता उद्या ते कंटिन्यू करून उद्या आपलं आता नवीन वर्ष म्हणजे उद्या म्हणजे काय 12 वाजून गेले. नवीन वर्षात आपण पदार्पण केलं. पुन्हा एकदा व्हिडिओ एंड करताना हॅपी न्यू इयर तुम्हाला आणि तुमच्या सर्व फॅमिलीला 2025. तर इथपर्यंत व्हिडिओ बघितला. व्हिडिओमध्ये काय चांगलं वाटलं नाही वाटलं नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशात नवीन व्हिडिओ करून पुढल्या ब्लॉगमध्ये. आतासाठी बाय बाय.